गुरु नहीं हो सकता। पहले अपनी पुरानी संस्कृति और सभ्यता को जानो। तथागत गौतम बुद्ध और सम्राट अशोक के समय हम विश्व गुरु थे। 7,000 से भी ज्यादा विदेशी छात्र हमारे भारत देश के तक्षशिला और नालंदा विश्वविद्यालय में पढ़ाई करने के लिए आते थे। तथागत गौतम बुद्ध के समय और सम्राट अशोक के समय हमारा भारत देश गौरवशाली था, समृद्ध था। हमें सोने की चिड़िया कहकर संबोधित किया जाता था, पर आज लोगों को सिर्फ धर्म चाहिए। सोचो तो किसने हमें गुलाम बनाया। या ठिकाणी छान छोटीशी ताई तुम्हा सगळ्यांना एक छोटासा म्हणजे या ठिकाणी धम्म उपदेश करणार आहे, म्हणून शांत चित्ताने त्या ताईला आपण सगळ्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे आणि आपण सगळ्यांनी धम्म श्रवण करायचं आहे। आपसात बोलायचं नाही। मी प्रिया नप्ते। फर्स्ट ऑफ ऑल, आज अश्विन पूर्णिमा और वर्षावास समाप्ति और धम्मचक्र परिवर्तन दिन एवं अशोक विजयदशमी उत्सव के इस पावन अवसर पर उपस्थित सभी मान्यवरों से मेरी विनती है कि मेरे पीछे घोषणा दीजिए। विश्व को शांति का संदेश देने वाले तथागत गौतम बुद्धांचा आवाज जोरात यायला पाहिजे। मी प्रथमतः आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून जोश असला पाहिजे व शेवटपर्यंतही असला पाहिजे, याची आपण सर्वांनी जिम्मेदारी घ्यायची आहे। विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्धांचा 84,000 बुद्ध विहारे निर्माण कर बुद्ध के विचारों का प्रचार प्रसार करने वाले चक्रवर्ती मौर्य सम्राट अशोकांचा बुद्ध के विचारोनुसार समता, स्वातंत्रता, बंधुता और न्याय पर आधारित रहते का स्वराज्य निर्माण करने वाले छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। महिला और बहुजनों के लिए पहली स्कूल शुरू करने वाले क्रांति सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा क्रांति सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा भारतीय मूल निवासियों को मनुस्मृति के 5,000 सालों के गुलामी से मुक्त कर संविधान के माध्यम से हक एवं मानवाधिकार दिलाने वाले विश्व रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्व रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धम्मचक्र परिवर्तन दिनाचा धम्मचक्र परिवर्तन दिनाचा बाबासाहेब करे पुकार। दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्या। नागपूर येथे देशभरातील विविध राज्यातील 5 लाख अनुयायी आले होते। त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात घोषणा दिली की बाबासाहेब करे पुकार, बुद्ध धम्म करो स्वीकार। सर्वांनी माझ्या मागे ती घोषणा द्यायची आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करे पुकार, बुद्ध धम्म का करे स्वीकार। जोरात आवाज यायला पाहिजे। बाबासाहेब करे पुकार, बुद्ध धम्म का करो स्वीकार। वाह, छान, धन्यवाद। लीडिंग द वर्ल्ड टुवर्ड इक्वालिटी, ब्रदरहुड एंड पीस, तथागत गौतम बुद्ध इंद्रे और अशोक वॉकिंग द पाथ ऑफ द बुद्ध, महावीर संत कबीर, नामदेव तुकाराम, छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज, आद्य क्रांतिकारक छत्रपति उमाजी राजे, फुले शाहू आंबेडकर, राजमाता जिजाऊ क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले and माता रमाबाई, greeting first to this great men. दीनदलितांच्या उद्धारात केले जीवाचे दान, दीनदलितांच्या उद्धारात केले जीवाचे दान, माता भगिनींना घटनेत केले माणूस म्हणून सन्मान, माणूस म्हणून सन्मान केला 14 सत्याग्रह
गेला 14 तर स्मृत केले दहन मनुस्मृतीचे केले दहन अशा या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी प्रियानपे करते नमन नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स भगवतो वरहतो सम्मा संबुद्धस्स. ही वंदना पाली भाषेतील असून याचे शब्दांशी मराठी भाषेतील अर्थ म्हणजेच नमन म्हणजे वंदना नमस्कार, तस्स म्हणजेच गौतम बुद्धासारखा, भगवतो म्हणजे पवित्र मीन्स ब्लेस्ड, भगवा म्हणजे तेजस्वी मीन्स ब्राईट, अरहात म्हणजे निष्पाप म्हणजेच वर्थली वन, सम्मा म्हणजे योग्य मीन्स राईट आणि सम्मा संबुद्धस्स म्हणजेच संबोधित प्राप्त प्रज्ञा प्राप्त मीन्स एनलाइटमेंट वन. या वंदनाचे हे अर्थ. त्यातील हा शब्द भगवा शब्द आहे. तो शब्द म्हणजे तथागत गौतम बुद्धांच्या वस्त्राचा म्हणजेच चिवरचा रंग भगवा होता. या सभेत उपस्थित सर्व मान्यवरांना व देशवासियांना मी सांगू इच्छिते की छत्रपती शिवाजी महाराज हे बुद्धाच्या जीवन कार्याचे प्रेरित होऊन त्यांनी आपल्या रयतेच्या स्वराज्याचा ध्वज भगवा केला. हा इतिहास आहे. याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. याचा अर्थ म्हणजे मी बुद्धाला नमन करतो की जो जीवन मुक्त आहे, संपूर्ण जागृत आहे. मी बुद्धाला अनुसरतो, मी त्याच्या धम्माला अनुसरतो, मी त्याच्या संघाला अनुसरतो. पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समाधियामि. आदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समाधियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समाधियामि. मुसावादा वेरमणी सिक्खापदं समाधियामि. सुरामेर्यमज्जपमार्ताना वेरमणी सिक्खापदं समाधियामि. या पंचशिलाचा मराठी भाषेतील अर्थ म्हणजे मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. मी काम वासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो व मी दारू मादक वस्तूंच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो म्हणजेच पंचशील. विचार मंच तथा सभा में उपस्थित सभी मान्यवरों को आज अश्विन पूर्णिमा वर्षावास समाप्ति तथा धम्म परिवर्तन दिन एवं अशोक विजयदशमी उत्सव के इस पावन अवसर पर आप सबका मैं सहर्ष स्वागत करती हूँ. आज सम्राट अशोक बुद्ध विहार टीम ने इस कार्यक्रम का बढ़िया आयोजन किया, इसीलिए सम्राट अशोक बुद्ध विहार टीम का मैं मनपूर्वक अभिनंदन करती हूँ. उनके सभी सदस्यों का अभिनंदन करती हूँ. आज अश्विन पूर्णिमा वर्षावास समाप्ति धम्मचक्र परिवर्तन दिन एवं अशोक विजयदशमी उत्सव के इस पावन अवसर पर आप सबको मेरा मैत्रीपूर्वक क्रांतिकारी जय भीम. थकलायत का सगळे? आपण सर्वांनी मिरवणूक हे एकदम शांतीपूर्वक संयमात केली. आपल्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. इस कार्यक्रम का बढ़िया आयोजन करने वाले सम्राट अशोक बुद्ध विहार टीम एवं उनके सभी सदस्यों के लिए एक बार जोरदार तालियां बजाइए. सभागृह में उपस्थित
वाले हैं। उनके सभी सदस्य के लिए एक बार और जोर से तालियां बजाइए। टाळ्या जोरात वाजल्या पाहिजे। आपल्या माहितीसाठी सांगते की टाळ्या वाजवणं हे शरीरासाठीही योग्य आहे। आमच्या महिला भगिनी खूप जोरात टाळ्या वाजवतात ना? आपल्या सर्वांना असे वाटत असेल की मी मराठी ऐवजी हिंदी भाषेत का बोलते। आपल्या माहितीसाठी सांगते की देशभरातील विविध राज्यातील लोक आपले क्रांतिकारी विचार ऐकण्यासाठी इच्छुक आहेत। ते फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून हे आपले क्रांतिकारी विचार ऐकत आहेत। इसीलिए मैं हिंदी में बात करना जरूरी समझती हूँ। बुद्ध से ही भारत देश की पहचान है और कमाल देखिए कि इस देश के विषमतावादी व्यवस्था ने बुद्ध को ही मिटा दिया। आज से करीब 2500 साल पहले भारत देश में बुद्ध का जन्म हुआ था। बुद्ध ने अपना पूरा जीवन समाज के लिए समर्पित किया। बुद्ध एक सही राह पर चलने वाले क्रांतिकारी महापुरुष थे। बुद्ध के विचार तथा संस्कृति का नाश विदेशी आक्रमणकारी मनुवादी ब्राह्मणों ने किया। ब्राह्मण उस समय धर्म के नाम पर यज्ञ में गाय की हत्या कर रहे थे। बुद्ध ने उनका विरोध किया। बुद्ध अपने जीवन में उन्होंने ना भगवान और मूर्ति पूजा का विरोध किया। बुद्ध ने मूर्ति पूजा और भगवान का विरोध किया और कमाल देखे कि इस देश के लोगों ने बुद्ध को ही भगवान बना दिया। दुनिया में सबसे ज्यादा मूर्तियां बुद्ध की हैं और अपने भारत देश में बुद्ध को समझने वाले बहुत कम लोग हैं और जो बुद्धिस्ट हैं उन्हें सही से बुद्ध ही पता नहीं। यह वास्तविकता है। बुद्ध कहते थे कि किसी पे भरोसा मत करना, अपने दिमाग से सत्यता को जानो फिर स्वीकार करो। बुद्ध ने कोई धर्मग्रंथ नहीं लिखा और यह जो भी है वह बुद्ध के बाद लिखे गए हैं। भारतीय समाज एक मूर्ख समाज रहा गया है जिसने सत्यता को नहीं जाना। बुद्ध ने समता, स्वतंत्रता, बंधुता और न्याय इन 4 ही मानवीय मूल्यों को समाज में स्थापित करना चाहा, पर विषमतावादी लोगों ने बुद्ध को मिटाना चाहा। आज लोग खुद को विश्व गुरु कहते हैं, महान कहते हैं। महान कहने से देश महान नहीं होता। विश्व गुरु कहने से विश्व गुरु नहीं हो सकता। पहले अपनी पुरानी संस्कृति और सभ्यता को जानो। तथागत गौतम बुद्ध और सम्राट अशोक के समय हम विश्व गुरु थे। 7000 से भी ज्यादा विदेशी छात्र हमारे भारत देश के तक्षशिला और नालंदा विश्वविद्यालय में पढ़ाई करने के लिए आते थे। तथागत गौतम बुद्ध के समय और सम्राट अशोक के समय हमारा भारत देश गौरवशाली था, समृद्ध था। हमें सोने की चिड़िया कहकर संबोधित किया जाता था। पर आज लोगों को सिर्फ धर्म चाहिए। सोचो तो किसने हमें गुलाम बनाया। जब विदेशी आए उन्होंने हमें गुलाम बनाया। हम गुलाम हुए, वो भी हमारे धर्म और धार्मिक मानसिक गुलामगिरी के कारण। मैं आप सबको बताना चाहती हूँ कि बुद्ध यह धर्म नहीं, बुद्ध धम्म है। बुद्ध धम्म है। बुद्ध उसे कहा जाता है जो सत्य असत्य को तार्किक बुद्धि से समझता हो, जो खुद पर विजय प्राप्त करता हो, जो क्रांति करता हो, वही बुद्ध है। विषमतावादी लोगों ने बुद्ध को भगवान बना दिया। वही नादान लोग बुद्ध को विष्णु का अवतार कहते हैं। उन्होंने ना विष्णु को देखा ना बुद्ध को जाना। बुद्ध हमारे महापुरुष है। बुद्ध के ही कारण दुनिया में हमें मान है, सम्मान है। इसी बात का हमें अभिमान है और गर्व भी है। मैं आप सबको बताना चाहती हूँ कि बुद्ध की पूजा मत करो, बुद्ध को जानो। बुद्ध कहते थे कि मैं तुम्हें तब मिलूंगा जब तुम खुद बुद्ध हो जाओगे। बुद्ध कहते थे कि मानो मत, पहले जानो। जिसे ने जाना ही नहीं तो मानना मूर्खता होगी। दुनिया में कोई भगवान नहीं है और विषमतावादी लोगों ने बुद्ध को मिटाना चाहा पर मिटा नहीं सके। चक्रवर्ती मौर्य सम्राट अशोक ने बुद्ध के सत्य को कायम रखा। उसके बाद महामानव डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने 1956 में बुद्ध को पुनः
मान में लाना चाहा। संविधान और राष्ट्रध्वज पर बुद्ध को स्थान दिया। हमें भारत को फिर से बुद्ध की पहचान लेकर चलना होगा, ऐसे मुझे लगता है। सत्य छुपाया जरूर जा सकता है, लेकिन सत्य मिटाना असंभव है, असंभव है। दुनिया कहती है हमें युद्ध नहीं बुद्ध चाहिए, बुद्ध चाहिए। यह वास्तविकता है। जब हमारे प्रधानमंत्री विदेश जाते हैं तो विदेशी लोग उनका मान सम्मान करते हैं। प्रधानमंत्री समझकर नहीं तो बुद्ध के देश से आए हुए समझकर वो उनका मान सम्मान करते हैं। इसीलिए मैं कहना चाहती हूँ कि बुद्ध के कारण दुनिया में मान है हमें, सम्मान है हमें, गर्व है हमें, अभिमान है हमें। गर्व से कहो हम बुद्ध है, गर्व से कहो हम। आवाज जोरात यायला पाहिजे। मी पहिले ही सांगितलं की जोश हा कार्यक्रमात असलाच पाहिजे। अजून कार्यक्रम आहे, आतापासूनच थकलात तर कसं होईल। फिर से बुद्ध के कारण दुनिया में मान है हमें, सम्मान है हमें, गर्व है हमें, अभिमान है हमें। गर्व से कहो हम बुद्ध है, गर्व से कहो हम बुद्ध है। छोट्या मुलीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। राजे शहाजी महाराज यांचा जन्म जगप्रसिद्ध बुद्ध लेणी असलेल्या वेरूळ मध्ये झाला। राजमाता जिजाऊ यांच्या पोटात जेव्हा बाळ शुभा होते तेव्हा राजे शहाजी महाराज यांनी राजमाता जिजाऊंना शिवनेरी किल्ल्यावर नेले, कारण त्या किल्ल्याच्या चौफेरी बुद्ध लेण्या आहेत। राजमाता जिजाऊंनी बाळ शुभावर बुद्धांचे तत्वज्ञान व संस्कार दिले। समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्याय हे चारही मानवी मूल्य वापरून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले। 6 जून 1674 में सर्वांनी शांतता ठेवावी। 6 जून 1674 में छत्रपति शिवाजी महाराज के राज्याभिषेक वक्त दादा भट मनुवादी उसने छत्रपति शिवाजी महाराज को अपमानित किया, शूद्र कहकर अपमानित किया। यह अपमान राजमाता जिजाऊ सह नहीं पाई, इसलिए वो 10 दिनों में मृत्यु पाई। उसके बाद छत्रपति शिवाजी महाराज ने अपना दूसरा राज्याभिषेक किया, वो भी शाक्य यानी कि बुद्ध पद्धति से किया। ब्राह्मणों को नाकार कर 24 सितंबर 1674 में निश्चलगिरी गोसावी के द्वारा छत्रपति शिवाजी महाराज ने अपना राज्याभिषेक किया है। स्वराज्य के दूसरे छत्रपति संभाजी महाराज ने भी अपना राज्याभिषेक शाक्य यानी कि बुद्ध पद्धति से किया है। यह इतिहास है। महात्मा ज्योतिराव फुले ने अपना आदर्श छत्रपति शिवाजी महाराज को माना था, क्योंकि 24 सितंबर को महात्मा ज्योतिराव फुले ने विषमतावादी धर्म त्याग कर सत्यशोधक समाज की स्थापना की। यह है तथागत गौतम बुद्ध, छत्रपति शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का रिश्ता। यह सिर्फ विवेकशील और समझदार लोग ही समझ सकते हैं। 23 सितंबर 1917 में बड़ौदा में मनुवादी लोगों ने डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर को अपमानित किया, उनके आत्मभिन्नता को ललकारा। इसलिए डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने पास के ही बगीचे में एक उदास रात बिताई। वह रात डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के जीवन की महत्वपूर्ण रात थी। उन्होंने सोचा कि मेरे जैसे विदेश से आए हुए विद्वान के साथ मनुवादी लोग ऐसा व्यवहार करते होंगे तो मेरे समाज के अशिक्षित और गरीब लोगों के साथ कैसा व्यवहार करते होंगे। उन्होंने उस पेड़ के नीचे ठान लिया कि मैं मेरा पूरा जीवन इस वंचित और उपेक्षित समुदाय का जीवन बेहतर बनाने में लगाऊंगा, उन्हें मानवाधिकार दिलाऊंगा। यह डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का ऐतिहासिक संकल्प था और उन्होंने हमें संविधान के माध्यम से मानवाधिकार दिलाए हैं। जिस धर्म का आधार वर्ण भेद व्यवस्था है वह धर्म हिंदू धर्म है। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने 1956
इच्छिते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या 5 लाख अनुयायांबरोबर दीक्षा घेतली तेव्हा त्यांनी संकल्प केला की मी भारताला पुन्हा बुद्धमय बनवेन. त्यानंतर 2 महिन्यातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दुःखद निधन झाले. मग आता आपल्या सर्वांना प्रश्न आहे की भारत बुद्धमय का झाला नाही असा मला प्रश्न पडतो. तो काय फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच करायला हवा होता का? बुद्ध लोक फक्त तथागत गौतम बुद्ध यांची वंदना करतात, यांना मानतात, यातच ते आंदोलन समजतात. फक्त बुद्धांची वंदना करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार होणार नाही याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा. असा प्रश्न पडायला हवा. आपण पुन्हा भारताला बुद्धमय बनवू असा निश्चय करायला हवा असे मला वाटते. म्हणून म्हणावेसे वाटते की इंसान को इंसान बनाने के लिए बुद्ध ने राज्य छोड़ा. इंसान को इंसान बनाने के लिए बुद्ध ने राज्य छोड़ा. सम्राट अशोक ने युद्ध छोड़ा, फुले ने घर छोड़ा और मेरे डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर ने धर्म छोड़ा. किसकी काशी किसकी मथुरा किसके है चारों धाम. किसकी काशी किसकी मथुरा किसके है ये चारों धाम. इतिहास का पन्ना उठा कर तो देखो सब बुद्ध चक्रवर्ती मौर्य सम्राट अशोक के नाम. चक्रवर्ती मौर्य सम्राट अशोक के नाम. आज से आपले सरकारने सरकारी कंपन्या विकल्या, हक्काची पेन्शन संपविली, शिक्षण संपविले. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान संपवण्याचा प्रयत्न चालू आहे. हे आपल्या सर्वांना वेळेत समजणे गरजेचे आहे. तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध, चक्रवर्ती मौर्य सम्राट, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन करण्यास पात्र असू असे मला वाटते. जब विदेशी लोकांनी मिठावर टॅक्स लावला तेव्हा आपण दांडी आंदोलन केले व आता आपले हे सरकार शिक्षण खाण्यापिण्याच्या वस्तूंवर जीएसटी रूपाने टॅक्स लावते तरीही जनता गप्प का असा प्रश्न मला पडतो. अण्णाभाऊ साठे म्हणाले होते की ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है. आपल्या सर्वांनी विचार करायला हवा. मणिपुर की घटना को देखकर मुझे दुखद शब्दों में कहना पड़ता है कि दुनिया में भारत ऐसा अकेला देश है जहाँ मिट्टी की बनी हुई औरत को कपड़े पहनाकर देवी कहा जाता है, नमन किया जाता है और जिंदा औरत को निगस्त कर सड़कों पर घुमाया जाता है. याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा. या घटनेवर मला अण्णाभाऊ साठे यांची काव्य पंक्ती आठवते. कृपया सर्वांनी लक्ष द्यावे. अण्णाभाऊ साठे काय म्हणतात की ही न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली. ही संसद देखील हिजाड्यांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली. ही काव्य पंक्ती आजही मला प्रासंगिक वाटते. याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा. खरं तर सम्राट अशोक बुद्ध विहाराने या कार्यक्रमाचे खूप छान असे आयोजन केले व आदरणीय दिनेश झेंडे व माननीय भागवत पालखे सर यांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की सम्राट अशोक बुद्ध विहार टीम साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महिला भगिनी थकलेल्या दिसतायत. हसा जरा.
असेल. सर्वांनी माझ्या मागे घोषणा द्यायची आहे की विश्व को शांती का संदेश देने वाले तथागत गौतम बुद्धांचा, चक्रवर्ती मौर्य सम्राट अशोकांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, धम्मचक्र परिवर्तन दिनाचा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय अहिल्या, जय सावित्री, जय लहुजी, जय भीम, जय शिवराय. धन्यवाद प्रियाला कथे. प्रियाला कथे असेल सर्वांनी जोरदार टाळ्या द्यायला. यानंतर सम्राट अशोक बुद्ध विहाराचे अध्यक्ष माननीय पालके साहेब यांना अशी विनंती करतो प्रिया कथे साहेब सत्कार करावा. काय प्रियांना अति सुंदर असे भाषण केले. त्या निमित्ताने सम्राट अशोक बुद्ध विहार वतीनं असंच तेजस्वी व्हावं म्हणून माझे आशीर्वाद आहे. त्या निमित्ताने सम्राट अशोक बुद्ध विहार वतीनं बुद्ध आणि धम्म हे पुस्तक देऊन असंच प्रगती करावा म्हणून मी आशीर्वाद देतो. धन्यवाद. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा. धन्यवाद प्रिया कथे. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा. प्रियाला तयार करण्यासाठी तिच्या आईवडिलांनी जी मेहनत घेतली त्या आईवडिलांसाठी सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. धन्यवाद. यानंतर झोपलेल्या समाजाला जागावलं. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. तुम्हाला आम्हाला गुलामीची जाणीव कुणी करून दिली? बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. आणि पुन्हा नव्यानं आपल्याला चेतून पेटून कसं उठायचं, आपल्या हक्कासाठी, अधिकारासाठी आणि भगवान बुद्धाच्या धम्माच्या आधारे आपलं स्वतःचं कल्याण कसं साधायचं, त्या ताईने इतका छान उपदेश केला तुम्हा सगळ्यांना. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज वर्षवासाची सांगता होत असताना या अश्विन पौर्णिमेच्या अनुषंगाने या सम्राट अशोक बुद्ध विहाराची ही ऑल टीम, कुणाचंच नाव नाही देत, सगळीच टीम, कारण की सगळ्यांचाच महत्त्वाचा वाटा कार्यक्रमामध्ये आहे. म्हणून एकाचं नाव घेतलं म्हणून एकाच राहिलं, माझं नाव नाही घेतला पण तिचं, म्हणजे अशी गोष्ट घडू नये म्हणून कुणाचंच नाव नाही, सगळ्यांचंच नाव, म्हणजे तुमच्या ऑल टीमचं नाव. म्हणून सगळ्यात महत्त्वाची तुमच्या टीम प्रती खूप खूप मंगल कामना आणि खूप खूप आशीष. आणि आणखी एक गोष्ट, ज्याप्रमाणे आज तुम्ही गर्दी केली ना, जसं जत्राला आपण जातो का, जत्रा आहे का आल्यानंतर चला जत्रेला जायचंय, तशी आजची गर्दी तुमची आहे. तशी आजची गर्दी तुमची आहे. ही गर्दी जर रोज झाली तर नक्कीच या ताईसारखी मुलगी आणि बाबासाहेबांना अपेक्षित असलेला समाज घडायला वेळ लागणार नाही, मला असं वाटतं. आलं लक्षात? उगाच काय जत्रा आहे म्हणून जत्राला चाललो, हा विचार आपण, हा कुपोषित विचार आहे, याला फेकून दिलं पाहिजे. नक्कीच हे आमची जी बुद्ध विहार आहे, मी सकाळच्या प्रवचनामध्ये बोललो, आमची बुद्ध विहार ही सामाजिक क्रांतीची केंद्र असली पाहिजे. माननीय पालके साहेब हे आज वर्षावा समाप्तीनिमित्त सम्राट अशोक बुद्ध विहारमध्ये आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे. 4 महिने सातत्याने बुद्ध आणि धम्म वाचून हा कार्यक्रम आज समाप्त होत आहे. त्यानिमित्ताने बौद्धले सर
आपले शेंडगे सर, सरोदे, राम आखाडे सर, हे सगळ्यांनी प्रोत्साहन देऊन पाऊस म्हणलं नाही काय नाही रात्री 10 वाजेपर्यंत व्यवहारमध्ये थांबून बुद्ध आणि धम्म वाचून आज आपल्या सम्राट अशोक बुद्ध याची कीर्ती संपादन केले. त्यानिमित्ताने त्यांच्या पहिला मी अभिवादन करतो. आणि तसंच आज बौद्ध उपासकेला सम्राट अशोक बुद्ध विहार वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. असंच दर रविवारी विहारमध्ये येऊन वंदना घेतलं तर फार छान होईल असं अपेक्षा करतो. धन्यवाद. बेटा छान कोणाला बोलायला ठेवलंच नाही, सगळं सांगून टाकलं. खूपच छान आहे. आपण कसं महिलांनी सर्वांनी आतमध्ये बसून घ्यायचे. एक विनंती आहे, तुमच्या खाली पायाखालचं सत्र जर काढून द्या, तोपर्यंत जरा सोबत पाळून आता आणि मग जेवायला बसता येईल तुम्हाला. सत्र काढून घ्या खालच्या सत्र काढून घ्या. म्हणजे इथंच लोक जेवायला बसतात महिला त्या सत्र काढून. महिलांनी सगळ्या जेव्हा जीवनातल्या मंदिरी बांधा, पूजा समतेची अनुसरा, शिकवण बुद्धाची अनुसरा, शिकवण बुद्धाची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या सावकाश पुढे मंडळीला थोडं